कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय तोंडी काही कळायलाच मार्ग नाही हो। पण मॅडम नेमकं झाले तरी काय? मी ना माझं कुटुंब आणि काम यात अडकते की काय असं वाटायला लागले आता मला। आता हेच बघा ना, अमोलला अख्खं कुटुंब एकत्र हवंय आणि अर्जुन मात्र मला दोषी ठरवायला एक संधी सोडत नाही। दोष कुणाचा का सना चिंचुके, आमचं जुळून येत नाही हे दिसून येत आहे मला। आप्पीन मी एकमेकांसाठी बनलेलोच नाही, पण कुटुंबासाठी आम्हाला एकत्र राहावं लागते। मॅडम अर्जुन सरांनी नाही तर किमान तुम्ही तरी समजून घ्यायला हवं आणि योग्य तो मार्ग निवडायलाच हवा। तुम्ही दोघे एकत्र कुटुंबासाठी राहताय हे जेव्हा अमोलला कळेल तेव्हा त्याला किती वाईट वाटेल। काय तोंडी पण मी काय करू? अर्जुन प्रत्येक गोष्टीत मला जबाबदार धरतोय। त्याला ना धीर नाही आणि मुळात त्याला मला समजून घ्यायची इच्छाच नाही। प्रत्येक गोष्टीत त्याला मीच चुकीची वाटते। कारण तिची चूक असते चिंचुके तर तो माणसांपेक्षा महत्वाचे असतात का? हे सगळ्यात अमोलला काय झालं असतं तर? साहेब म्हणूनच मी म्हणत होतो परत परत ह्या गोष्टीचा विचार करा म्हणून। आधी नाही ना कळलं मला चिंचुके, पण आता आठवते मी घरच्यांसाठी भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकलो तेव्हा तिने समजून घेतलं नाही, पण सरकारांची एवढी मोठी चूक सहज समजून घेतली। याला काय अर्थ आहे? तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी समजूतदारपणा दाखवावाच लागेल आणि मतभेद सगळ्यांमध्ये असतात, पण तुमचं एकमेकांवर प्रेम आहे की नाही हे तुमचं तुम्हालाच शोधावं लागेल, तरच सगळं व्यवस्थित होईल। मॅडम तुम्हाला वाटतंय ना तुमचं अर्जुन सरांवर प्रेम आहे म्हणून? प्रेमाच्या गोष्टी सोडत साहेब, मला सांगा तुम्ही आयुष्यभर इथनं पुढे एकत्र राहू शकणार आहे का नाही याचा फक्त विचार करा। मला तर वाटतंय तुम्ही आयुष्यभरासाठी एकत्र नाही राहू शकत। बघा म्हणजे तुम्ही आला पण होय? हो मामा। काय करत होता नक्की? काय प्लॅनिंग चालू होतं काय? ए कसलं प्लॅनिंग? आम्ही असंच बसलो होतो आपल्या गप्पा मारत। मा अगं नक्की काय झालंय? अरे कुठे काय काय तू सांग की तुझा दिवस कसा गेला आजचा? एक नंबर बाबा, आम्ही खूप मजा केली। म्हणजे अमोल तुझा चांगला दौरा झाला असं म्हण की। बापू अहो खरंच खूप मजा आली। आम्ही भेळ खाल्ली एकदम तिखट झणझणीत। होय, एक काम कर ना अमोल, तू जितू आणि टिनूला एकदा इकडे बोलव, आपण मस्तपैकी फिरायला जाऊ। हा बोलवा बोलवा, सगळी अशी लहान पोरं घरात बोलवा, त्यांचा असा किलबिलाट आला ना की अगदी मजा येते बघा। हा दाजीबा मी पण येणार। आओ मग मी का घरात राहू? मी पण येणार फिरायला। थांबा, अरे मी जितू आणि टिनू सोबत नव्हतो गेलो। एक मिनिट अमोल, तू आत्ताच एका संकटातून वाचलाय। तू कुठे होतास मग? कोणासोबत होतास? यांच्याकडे। अमोल, त्या दोघांना तू इकडे घेऊन आलायस? हो बाबा। मग तूच यांना सांग की इथून निघा म्हणून। बाबा अरे माझे काका आणि काकी आहेत ते। असतील, यांनी जो गुन्हा केलाय ना त्याची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे, आणि असे आपण त्यांना शिक्षा कुठे देतोय? या दोघांना फक्त ह्या घरात प्रवेश नाही। अर्जुन अरे असं परक्यासारखा नको बोलू रे। स्वप्नील अरे हो परकेपणा काही एका दिवसात आलेला नाही, कित्येक दिवस रुपालीने इथं राहून तो तुमच्यासाठी उभा केलाय। मामनजी हो तुम्ही मला मुलगी म्हणता ना, मी तुमची आणि इथल्या सगळ्यांची माफी मागते आणि पुन्हा माझ्याकडून असं काही होणार नाही
असं मी वचन देते तुम्हाला. पण प्लीज प्लीज आम्हाला तुमच्यासोबत राहू द्या. वा रुपालीताई, तुम्ही आत्ता माफी मागाल आणि आम्ही तुम्हाला माफ करू, एवढं सोपं राहिले असं वाटतंय तुम्हाला? रुपालीताई, विसरू नका तुम्ही अमोलच्या जीवाची खेळ केलाय. दीपक, तिच्या चुकांना नाही पाठीशी घालणार मी परत. दादा, चूक नाही, गुन्हा आहे तो, गुन्हा. होय, अरे कसाबाच्या दावणीला बांधावं तसं रुपालीनं अख्खं घर मनी मावशीच्या ताब्यात दिलं होतं. आणि तिला माहीत असताना की ती बाई किती पातळ यंत्री आहे ते. जाऊ दे ना कदा, परत परत त्याच गोष्टी नको बोलायला. जाऊ दे. दादा, बहिणी, तुम्ही माझं प्लीज ऐका आणि इथून निघा. नाही बाबा, प्लीज त्यांना जायला नको ना सांगू. अमोल, तू लहान आहेस बाळा, थांब जरा. नाही मा, मला हवेत काका आणि काकी. अमोल बाळा, तुला कळत कसं नाही रे? तू यांची बाजू नको घेऊ. ही ती माणसं आहेत ज्यांनी तुझ्या जीवाची पण पर्वा नाही केली. असं नको ना बोलू दीपक. हे बघा, तुम्ही सगळी जी शिक्षा द्याल ना ती भोगायला मी तयार आहे. बापू, मोना, तुम्ही तरी समजावा ना. रुपाली, अहो काय बोलणार मी, मागच्याच गोष्टी पचवू शकलो नाही अजून. आणि घरातले जे बोलतील ते मला मान्य आहे. अर्जुन, अरे आज अमोल घरी आला ना, थोडा धीर आला होता आम्हाला. तुला माहिती आहे अर्जुन, आज अमोलने रुपालीला मोठी माँ आणि मला मोठे बाबा म्हणून हाक मारली. माझ्यावर विश्वास ठेव अर्जुन. रुपालीला एक संधी दे, तिला पश्चाताप झालाय रे. आणि जे झालं त्याचं काय सर? स्वप्नील सर, एवढ्या सहज जसं जे आम्हाला हे सगळं विसरता नाही येणार. मामा, त्यांना राहू दे नाही तो, प्लीज ऐक ना रे. अर्जुन, मला आणि रुपालीला आपल्या कुटुंबाच्या प्रेमाची ऊब हवी आहे, दुसरं काही नको रे. स्वप्नील सर, प्रेम इतक्या सहज नाही मिळतो. ते आपल्या चांगल्या कर्माने आपल्याला कमवावं लागतं. त्यासाठी एक संधी द्या तिला, ती नक्की तुमचा विश्वास जिंकेल. भाऊजी, हो, मला आणि ह्यांना अमोलच्या प्रेमाची गरज आहे. हो, प्लीज तुम्ही माफ करा ना आम्हाला, प्लीज. बास, मला आता या गोष्टीवर चर्चा नकोय रुपाली. या घरात आता तुम्हाला सध्या तरी जागा नाही. हो सर, उगाच सगळ्यांची मनस्थिती बिघडायला नको. आम्ही कसं तरी या सगळ्यातून सावरतो एकमेकाला. या तुम्ही. स्वप्नील सर, तुम्हाला काही मदत हवी असेल तर सांगा. पण मलाही आता असंच वाटतं की तुम्ही इथे नको राहायला. तुम्ही कुठेही जाणार नाही. मला तुम्ही सोबत हवे आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.